तुम्ही मग आता 2-3 दिवसापूर्वीच बोललात, की जर तुम्हाला उद्धव ठाकरे यांचा फोन आला, तर तुम्ही त्यांना भेटायला जाल. मी राजकारणाला त्यांना दुश्मन मानतच नाही. हो. त्यांची माझी काय दुश्मनी आहे? त्यांच्या वडिलांमुळं, शिवसेना प्रमुखामुळं मी आज या तुमच्यासमोर खुर्चीवर बसलोय ना. बरोबर. मला त्या शिवसेना प्रमुखाचे उपकार माझ्यावर आहेतच ना. त्यांचे तुम्ही चिरंजीव आहात. तुमच्याशी माझली कसली दुश्मनी आली? शिवसेना प्रमुखाबरोबर जेव्हा दौरे करायचो त्या टायमाला उद्धवसाहेब नव्हते बरोबर आमच्या. हं. राजसाहेब तरी होते. उद्धवसाहेब तर नव्हते पण. आणि म्हणून आम्हाला त्यांच्याशी दुश्मनी असण्याचा किंवा त्यांच्याबरोबर काय भांडण्याचा उद्धवसाहेब स्वतः म्हणायचे, तुम्ही माझे शिवसैनिक नाहीत. मग तुम्ही शिवसेना प्रमुखांचे सहकारी आहात. हे उद्धवसाहेबांचे शब्द आहेत. विचारा त्यांना. म्हणून आम्हाला त्यांच्याशी भांडण नाही, वैर नाही, आजही नाही आहे. आजही काही संकट आलं तर आम्ही धावून जाऊ शकतो. परंतु माणसाने इगो ठेवू नये. आम्ही जर धावून जाऊ शकतो म्हणलं, कसा येतो? आम्ही बोलवणार नाही. हे हे जे काय वातावरण केले ना खराब, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या डोक्यात टाकलेला तो किडा आहे. आणि ते इतका घुसला आहे, की आता राजकारण न करता ते दुश्मनी म्हणून पाहत आहेत आमच्याकडे. आजूबाजूचे लोक म्हणजे हे सगळे तर संजय राऊत सारखे सर्वच. बरं. त्यांचं मध्यंतरी एक पुस्तक आलं होतं, नरकातला स्वर्ग. तुम्ही वाचलंय का? नाही, मी नाही वाचलं. काय वाचणार आहे? एवढं बोलतो रोज तर तेच काहीतरी त्यात लिहिलेलं असावं. आज मध्यंतरी आता 2 महिन्यापासून आपण ऐकतोय, राज ठाकरे एका इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये बोलले, की उद्धव ठाकरे जर त्यांनी बोलवलं तर आपण सोबत जाऊ. तर तुम्हाला काय वाटतं, जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे सोबत आले, तर काही वेगळं राजकारण, वेगळं समीकरण जुळू शकतं का? हे बघा, साहेब आणि उद्धव साहेब बरोबर येणार नाहीत, हे मी तुम्हाला आत्ताही सांगतो. का? नाही येणार ते. वेगवेगळे स्वभाव आहेत. हं. राजसाहेबाचा स्वभाव हे शिवसेना प्रमुखासारखा आहे. बरं. आणि उद्धव साहेबाचा स्वभाव नेमका कसा आहे हे त्यांना स्वतःला नाही समजत. कारण की त्यांच्याबरोबरची असलेली चांडाळ चौकडी हे त्यांना निर्णय काय घ्यायचा, जर त्यांनी ठरवलं जरी की राजसाहेबावर जायचं, तर ही चौकडी जाऊ देणार नाही. त्यांना ब्रेक करणारच. कारण की आमचा अनुभव आहे 40 वर्षाचा. 1-2 दिवसाचे नाहीत आमच्या सोबत ते ब्रेक करणार ते तुम्हाला. तुम्ही बघा आता इतक्या दिवसापासून या बातम्या चालल्या आहेत. हो. रोज आपण बातमीत पाहतो, हे भेटणार, मग टाळी वाजणार, असं होणार, तसं होणार. मग इतक्या कालावधीमध्ये एखादा फोनसुद्धा नाही होऊ यांचा. काय रे राज, काय चाललंय? राजा म्हणतात त्याला ते. राजा काय चाललंय? असं तरी म्हणा. झालंय का आता असं? हे पॉलिटिकली फक्त चित्र रंगवलं जात आहे. असं होणार, तसं होणार. आणि आले जरी एकत्र ना तर वाईट काय आहे? परंतु मग कोण पक्ष चालवणार, कोणाचे किती उमेदवार असणार, हा सगळा प्रश्न राहणार आहे. म्हणून यांची युती होणार नाही, हे तुम्हाला आजही सांगतो. उद्या हेच घडणार आहे. पण मध्यंतरी उद्धव ठाकरे स्वतः म्हटले, की आम्ही डायरेक्ट बातमीच देऊ. अरे डायरेक्ट बातमी देण्यासाठी डायरेक्ट बोला तर खरं. आता तो राज ठाकरे साहेबांना तो काय अनिल परब बोलणार आहे? तुमचं रक्ताचं नातं तरी आहे ना. तुम्ही बोला ना, काय फरक पडतो? आणि ह्या अशा एकदा भेटले आणि युती होणार असं काही होणार आहे का? हळूहळू तुम्हाला जवळ आल्यानंतर समजून घ्यावं लागेल. सगळ्या गोष्टीवर चर्चा करावं लागेल. काय करायचं हे ठरवावं लागेल. अनेक फाटे त्याच्यामध्ये, रस्त्यात काटे पण आहे, तेही बाजूला सारावे लागतील. त्यासाठी पिरियड लागणार आहे, टाईम लागणार आहे. तो टाईम आता तुमच्याकडे नाही आहे. 3 महिन्यानंतर निवडणूक आहेत. कधी बोलणार आहे? हे सगळं एकमेकाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत. आपापली तयारी करतायत. ऐन वेळेला आमचं फिसकटलं आणि म्हणून ती एक बातमी होणार आहे. त्या दोघांचं बोलणं चाललं होतं आणि मध्येच फडणवीस साहेब भेटून गेले राज ठाकरे यांना. भेटतात. राजसाहेबांचं त्यांचं चांगलं रिलेशन आहे. हां. हे बघा, काही लोक रिलेशन जपतात. त्यांच्याकडे तो मिलिंद नार्वेकर आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गणपतीला जातात ना, आजही जातात. याचा अर्थ काय? ते नातं वेगळं ठेवा. रिलेशन जे आहेत ना ते वेगळं ठेवा. राजसाहेबाकडे आज जातात का देवेंद्र फडणवीस? पहिले गेलेत. एकनाथ शिंदे साहेब गेलेत आणि राजसाहेब त्यांच्याकडे गेलेत. असं नाही की राजसाहेब खुर्चीवर बसलेत, कोण येते रे बाहेर, कोण आहे रे, असं नाही झालेलं.
एकमेकाला त्या तेवढ्याच प्रमाणे भेटतात. म्हणून त्या भेटीचा आणि याचा काही अर्थ लावू नका.